हे गाइस, सलाम नमस्ते, केम छो, कसं काय? पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओ मध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। आज आपण आलो आहोत प्रबलगड ट्रॅकिंग साठी आणि आज आपण संपूर्ण प्रबलगड एक्सप्लोर करणार आहोत आणि अशा प्रकारे ट्रॅकिंग साठी आपली सुरुवात झालेली आहे। जर तुम्ही पहिल्यांदा प्रबलगडावर येत असाल तर तुम्ही प्रॉपर ट्रॅकिंगचे शूज कंपल्सरी घालूनच या, कारण प्रबलगडावर जाण्याचा रस्ता थोडासा कठीण असणार आहे। तर चला व्हिडिओ पूर्ण पहा, तुम्हाला मी अपडेट देत राहतो। तर काय आम्हाला काय दिसतंय दाखवतो, मला काय दिसतंय ते पाहू शकता। काय तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये गेस करा काय आहे, तुम्हाला एंडिंगला जर सांगतो मी काय आहे ते। चला काठी घेतली आहे मी, कारण खूप दम लागलाय मला। नाही बघ, या आमचे चाललेत पुढं पुढं। तुम्हाला माझ्या बोलण्यावर समजत असेल की किती दम लागले। तर आम्ही ट्रॅक पूर्ण करणार आहोत आणि तुम्हाला एंडिंगचा व्ह्यू दाखवतो, कसला भारी व्ह्यू आहे ते। फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा। तर गाईज पाहू शकता, आम्ही बहुतेक 75% तरी कवरअप केलेलं आहे। ट्रॅकिंग हा प्रबलगडचा ट्रॅकिंग हा कवर केला आहे। खूप बेकार अवस्था आली। काही दिवसापूर्वी आम्ही कालावधी केलं होतं, एवढं काय वाटलं नाही, पण या ट्रॅकला खूप बेकार अवस्था आहे। तुम्हाला प्रत्येक दिशेने असे ॲरोज दिसतील, ते तुम्हाला मार्गदर्शन करतील कुठे जायचे कुठे नाही। ती वाटा चुकू शकत नाही। हे बघा असं जातोय। हे बघा आमचे मित्र दोन, एन्नेश आणि चिन्मय। तर गाईज आम्ही आता शनिवार विश्रांती घेत आहोत। बघू शकता तुम्ही इकडं याने काय आणलं, या चकना नारोड्यांचा। हे बघा आणि हे दोन इकडं मस्त गाणी लावलेत। खूप भारी असा व्ह्यू आहे आम्हाला इथं बसल्याला भेटलाय। तुम्ही बघू शकता आम्ही तर खाण्याची सुरुवात केलेली आहे। हे बघा, काय जर खाणं पाहिजे तर आम्हाला एनर्जी राहील आणि हे दोघे सुरुवात केली। आम्ही पण खाऊ आता सल्ले आणि इकडं वडापाव। बंद झालं, दाखवतो तुम्हाला काय आहे द्या, सगळं पॉईंट दाखवतो तुम्हाला कसं काय आहे द्या। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। पार्टी बघू शकता, इकडं कलावंतीन दुर्ग आहे आणि इकडं काहीतरी आहे, मी सांगतो तुम्हाला। तर चला इथून आम्ही कलावंतीन पॉईंट बघून येतो, तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। हा मस्त भारी असा गारवा आहे इथं। आता मगाशी आम्ही अर्ध्या वाटेंना खूप ऊन लागत होता, लय बेकार ऊन। आता मस्त आहे, गारवा आहे, थोडं दम लागतो थोडा बस एवढंच, बाकी काही नाही। तर चला आम्ही आता कलावंती पॉईंट दुर्ग बघायला चाललो। गाईज असा आम्हाला ट्रॅक भेटलाय ना, खूप आरामदायक ट्रॅक भेटला। आता ही एरिया खूप भारी आहे, कारण का मागं धरून आम्ही अशी चढण होती तीच चढलो आणि भर उन्हात चढलो आहे। 12 वाजता खूप उन्हात चढलो आहे। आता मस्त सावली आहे, बघू शकता तुम्ही। बघा झाडं आहे सावलीकडे आणि इथं स्प्राईट पितो आम्ही। हे बघा एक घोट मारतो स्प्राईटचा आणि मस्त एनर्जी पण भेटेल ना, पोट पण भरेल।
हे बघा आमचे दोन बंधू. तर आम्हाला इथं मित्र भेटलेलं आमचं टॉमी. बघा आमचा मित्र. सर याला आम्ही पार्टीच घेऊन जाणार आहे. रोज स्टार्टिंगपासून आमच्या पार्टी आहे. जर आम्ही काय थोडंसं दिला, पाणी पण दिला, तर शेवटपर्यंत असं चाललं आहे. आम्हाला मार्ग दाखवत आहे, बघू शकते इकडं. आला का? तर फायनली आम्हाला पॉईंट भेटले आहेत. जिथं आम्हाला यायचं होतं तिथंच आम्हाला पॉईंट भेटले. तर चला दाखवतो. लेट्स गो गाईज. हो आता व्ह्यू पण चेकआउट करा गाईज. व्ह्यू चेकआउट करा. खूप भारी अशी हवा. हे पाहू शकता. व्ह्यू बघा गाईज. व्ह्यू बघा गाईज. व्ह्यू काला म्हणतील गाईज. हे पाहू शकता. ओय या इकडं. या हा बघा व्ह्यूज गाईज कालावधी दुर्गाचा. हे पायऱ्या बघा. खूप खतरनाक अशा पायऱ्या आहेत कोरलेल्या. पाहू शकते. तर गाईज आम्ही आता कालावधी दुर्गाचा पॉईंट बघून आलो आहोत. आता आम्ही चाललो काला बुरुज भागाला. बघू शकता इथं पाठी दिसू शकते तुम्हाला. इकडून कालावधी दुर्गाचा आहे आणि इकडून काला बुरुज. चला आम्ही काला बुरुजला चाललो आहे. आता मी तुम्हाला दाखवतो. सर्व पॉईंट तुम्हाला दाखवणार, कव्हर करणार या व्हिडिओमध्ये. फक्त व्हिडिओ स्किप करू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. ही इच्छा आहे, दुसरी काही नाही. तर चला. तर गाईज आम्ही आता जंगलात आहोत. खूप भारी असं जंगल आहे. खूप भयानक काही वाटू शकतो मी एकटा याल तर. आणि ही बघा भूता बघा. ही आमची ही बघा भूता बघा. जंगल बघाल ना तुम्ही. खूप बेकार असा पण बरं आहे. ऊन नाही लागू शकत. सावली आहे. आणि आता जून महिन्यात आलो म्हणजे पावसाचा दिवस आहे. ही बेस्ट वेळ आहे ट्रॅकिंग करण्यासाठी. आणि हा बघा आमचा रील स्टार मिनी ब्लॉगर. फक्त या गाण्याचा कॉपीराईट नाही पडला पाहिजे बस. दुसरा काहीच नको आपल्याला. जंगल हे खूप भारी आहे. पाहू शकता. तर गाईस मी पाहू शकता. इथं राजवाडा आहे. जुन्याकालीन राजवाडा आहे. इथं राजा लोक राहायचे. इथं आतपिंड पण बघा. भारी असं आहे राजवाडा. काही लोक इथं राहायची. आता थोडंसं खंडित झालेलं आहे. हा चौथा राजवाडा आहे. अजून 3 असू शकतात पुढे. आम्हाला चौथा डायरेक्ट भेटला. चला बाहेर निघते इथून. स्ट्रक्चर बघू शकता. विचार करा त्या काळाने एवढा भारी आर्किटेक्चर होता. मी वाचू शकता. स्क्रीनशॉट घेऊ शकता इथून. चला मग अजून बाकीचे पण राजवाडे दाखवतो तुम्हाला कुठल्या अवस्थेत येते. लेट्स गो. तर आता आम्हाला दुसरा एक राजवाडा दिसलाय. मला दाखवतो. हा बघा. हा थोडासा खराब अवस्थेत आहे. हा बघा. आतमध्ये नाही जावीत कारण की झाडे बिडे खूप आहेत. तर तुम्हाला वाजताच्या पुढे दाखवतो. पुढच्या पॉईंट पण कव्हर करायचे जातात. सध्या 1:30 वाजले. हे बघा तिसरा राजवाडा. हा खूप चांगल्या अवस्थेत.
तर गाईज आम्हाला आता गणपतीचं मंदिर भेटलं आहे बघा, मग दाखवतो बघा. तर लिहिलेलंही आहे, हे फॉलो करू शकता तुम्ही. कुठं जायचं सर्व काय आहे तुम्ही बघू शकता, वाचू शकता एकदा. आणि हा गणपतीचा मंदिर आहे, हे बघा. इथं नंदीबैलाची मूर्ती आहे, ही थोडीशी खंडित झालेली आहे. हे बघा अजून एक आहे, ही पण थोडी खंडित झालेली आहे. आणि ही गणपतीची मूर्ती आहे, ती चांगल्या अवस्थेत आहे, पाहू शकता तुम्ही. आणि शंकराची पिंडी आहे, ही थोडीशी खंडित झालेली आहे, त्यामुळे थोडीशी तिला बाहेर ठेवली. आणि हा पूर्ण हा एकच दगड आहे, एकाच दगडामध्ये कोरलेली. आणि वरची पिंड बघू शकता काहीच. तर गाईस तुम्ही बघू शकता पाटी, या पाट्या तुम्ही फॉलो करत राहा, तुम्हाला चांगला मार्गदर्शन भेटत. आम्ही चाललोय कालाबुर्गीकडे. तर चला, वाटते खूप भयानक आहे, खूप ॲडव्हेंचरस स्पॉट वाटतात आम्हाला. या बघू शकता तुम्ही काहीच, यांच्या गोष्टी आहे का काहीच. तर गाय आम्हाला आता पाण्याचा कुंडा बघायला भेटलेला आहे, बघू शकता इथं तुम्ही. महाराजांच्या काळातला पाण्याचा कुंड आहे आणि अजूनपर्यंत पाणी आहे आता, बघू शकता इकडं काहीच. आणि इकडं बंधू आमचे पाणी घेत आहेत, आणि हे 2 जण तर गाईज आम्ही फायनली कालाबुर्गीवर आलो आहोत. आणि इथून आम्हाला व्ह्यू भेटतोय बाबा, अशोक सुंदर असा बघू शकतो, तुम्हाला दाखवतो. हा बघा इर्शलगड गाईज, आणि हा आहे मोरबॅड डॅम, बघू शकता. हवाला येतो मोरबॅड डॅम बी. आणि हा व्ह्यू चेकआउट करा एकदा गाईज. तर काय आम्ही शनिवार विश्रांती करत होतो, परत एकदा बघा अरे वरती झालंय. चल माकडा साधो. तर गाईज तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बाय.